पुण्याच्या राजगुरुनगरमधून बुधवारी बेपत्ता झालेल्या 2 चिमुकल्या मुलींचे मृतदेह आढळल्यामुळे खळबळ माजली होती। शेजारीच व्यवसाय वास्तव्यात असणाऱ्या परप्रांतीय 54 वर्षीय नराधमानं चिमुकल्या मुलींवरती अत्याचार करून खून केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे। अजय दास असं नराधम आरोपीचं नाव आहे। 8 आणि 9 वर्षीय या 2 बहिणी होत्या। पीडित कुटुंबाच्या घरच्यांवरती एक आचारी राहायला आला आहे आणि त्यानेच या बहिणींची हत्या केल्याचं पोलीस तपासामध्ये उघड झालं। या आचार्यांना दोन्ही बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरामध्ये आणलं आणि तिथं सुरुवातीला एका बहिणीवरती अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी तिनं विरोध केला आणि आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला। आता आपलं बिंग फुटेल या भीतीनं तिनं एका बहिणीचा जीव घेतला आणि त्यानंतर घाबरलेल्या आचार्यानं दुसऱ्या बहिणीचा तसाच जीव घेतला। या घटनेने तीव्र पडसाद हे उमटताना दिसत आहे। दरम्यान राजगुरुनगर पोलीस स्टेशन बाहेर नातेवाईकांनी ठिय्या आंदोलन केलंय। मृतदेह ताब्यात घेणार नाही, आरोपीला फाशी झालीच पाहिजे अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे। गेल्या 7 तासांपासून हे आंदोलन सुरू आहे। पोलिसांसोबत चर्चा करून नातेवाईक आंदोलन करण्यावरती ठाम आहे। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या पुण्यातून आपल्या सोबत आहेत। बालाजी, 7 तास उलटून गेलेले आहेत, अद्यापही हे सगळे जे नातेवाईक आहेत त्या आंदोलनावरती ठाम दिसतात। काय त्यांची भूमिका आता या क्षणाला दिसते? झालेला प्रकार जो आहे तो महाराष्ट्राच्या समाज मनाला लाजिरवाणा प्रकार आहे आणि या प्रकारावरची शिक्षा जी आहे ती फाशीच असू शकते। यासाठी या सगळ्या कुटुंबियांनी, नातेवाईकांनी आणि समाजाने आंदोलनाचा पवित्रा घेतलेला आहे। गेल्या 5 तासापासून राजगुरुनगर पोलीस स्टेशनमध्ये हे सगळं आंदोलन सुरू आहे। काही वेळापूर्वी त्याने नाशिक पुणे महामार्ग आहे तो सुद्धा बंद करण्याचा प्रयत्न केला होता। स्वतः पुणे ग्रामीणचे जे पोलीस अधीक्षक आहेत पंकज देशमुख हे घटनास्थळावर दाखल झालेले आहेत। ते आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र आंदोलक आता परत एकदा पोलीस स्टेशनमध्ये आंदोलनाला बसलेले आहेत आणि आरोपीला फाशीची शिक्षा द्या अशी सगळी आक्रमक मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे। गुरु, हा सगळा प्रकार इतका किळसवाना आहे की या चिमुकल्या मुलींना खेळत असताना त्यांना उचलून नेलं गेलं। त्याच्या घरी वरच्या साईडला जो आचारी राहत होता त्या आचार्याने या दोन्ही मुलींवर अत्याचार केले आणि त्यांचा निर्घृण खून केला आणि एका टिपामध्ये टाकून दिला। त्यामुळे ही सगळी समाजात संताप निर्माण करणारी सगळी घटना आहे आणि या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता या सगळ्या आरोपींना जी आहे ती फाशीची शिक्षा द्या असं या सगळ्या नातेवाईकाचं म्हणणं आहे। जोपर्यंत आपण शिक्षा देणार नाही तोपर्यंत आम्ही त्यांचे मृतदेह जे आहेत ते ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतलेला आहे। त्यामुळे थोडीशी परिस्थिती चिंताजनक निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं।